नमस्कार. आज दिनांक 25 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात. नमस्कार. आज दिनांक 25 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात. आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. बरे, भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते. सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते तसे आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातले सामान म्हणजेच विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे हे जरूर आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तरी तिचा वीट येतो. म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी. आणि अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे, ती म्हणजे भगवंत होय. राजाने आपल्या नावाचा शिक्का केला आणि जो अतिप्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला. त्याचप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले. त्यामुळे संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंताला जरूरच आहे. आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही, पण फरक आहे तो हा की संत हा जसे बोलतो तसेच वागतो, तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केले तर आपण त्याला नावे ठेवतो. आपण नुसती नीतीची तत्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो, पण वागताना मात्र उलटच वागतो. यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसे बोलता येईल. गाडीत बसायला मिळावे म्हणून कोणी गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो. तसा मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले. बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो त्याचप्रमाणे संतांजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्व आहे. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच ऐकू येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर आपण नेहमी असावे. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज म्हणतात की भगवंतांनी आपलं जे सर्वश्रेष्ठ नाम आहे ते संतांना देऊ केले. का तर संत आपला अनुभव जो असतो भगवत प्राप्तीचा तोच आपल्या सर्व लोकांना या सर्व जगताला देऊ करण्यासाठी कायम प्रयत्नरत असतात. आणि म्हणूनच आपण संतांचं नेहमी ऐकणं जरूर आहे. ते जे आपल्याला साधन देऊ करतात ते आपण अत्यंत निष्ठेने करणं आवश्यक आहे. खरं तर आपलं हृदय हे भगवंताच्या प्रेमाने भरून जायला हवं, पण आपण प्रपंच करत असताना ते नेहमीच विषय सुखाने भरून गेलेलं असतं आणि म्हणूनच आपण त्याच्यातच गुंतून पडलेलं असतो. आणि अशा विषयरूपी प्रपंचातून आपल्याला बाहेर काढण्याचं आणि आपल्याला भगवंताशी जोडण्याचं काम संत करत असतात. आणि म्हणूनच ही खरं खूप भाग्याची गोष्ट आहे की अशा संतांची कृपा आपल्यावर होते आणि ते आपल्याला साधन अतिशय विश्वासाने देऊ करतात. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला अशी सत्संगती लाभते त्यावेळी आपण या विषय सुखांपासून आपल्याला तोडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा आणि कायम अशा संतांच्या संगतीत राहावं. म्हणजे मग आपल्याला आपल्या भगवंताची प्राप्ती निश्चितपणे होऊ शकेल. ही गुरुकृपा, ही संतांची कृपा तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो जी आपल्या भगवंताशी जोडून देते. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.